नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डबल अकॅडमी या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे। तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत सीटीईटीची जी एक्झाम आहे त्याचा जो ऍप्लिकेशन फॉर्म आहे तो आपण कसा भरायचा। त्याच्या आधी बघा, आपल्याकडे टेटच्या नवीन बॅचेस आपण चालू केलेले आहेत फक्त गणित आणि बुद्धिमत्ता या विषयासाठी। त्याचबरोबर तुम्हाला बॅच फीचर्स बघा काय काय अवेलेबल होणार आहेत। तर जुन्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण केलं जाणार आहे। सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्हाला पाहायला मिळणार आहेत। टेस्ट सिरीज तुमच्या दर आठवड्याला घेतल्या जाते। त्यानंतर ई बुक नोट्स ज्या आहेत त्या तुम्हाला पीडीएफ फॉर्म मध्ये मोफत स्वरूपात दिल्या जातील। व्हिडिओ डाउनलोड करण्याचा ऍक्सेसही तुमच्याकडे असणार आहे। त्याचबरोबर डिजिटल बोर्डवर तुमचे लाईव्ह क्लासेस घेतले जातील आणि ही जी बॅच आहे ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच असणार आहे। जर काही कारणामुळे तुम्हाला लाईव्ह लेक्चर बघणं पॉसिबल नाही झालं तर तेच लेक्चर तुम्ही अनलिमिटेड वेळा केव्हाही पाहू शकता। त्याचबरोबर आपल्याकडे अजून सीटीईटीच्या सुद्धा बॅचेस चालू झालेल्या आहेत। जर तुम्हाला कोणत्याही बॅचेस जॉईन करायच्या असतील तर 8010457760 8010457760 या नंबरवर कॉल करून तुम्ही आपली जी बॅच आहे ती जॉईन करून घेऊ शकता। ठीक आहे, चला तर मग आपण जास्त वेळ न घालवता आपल्या व्हिडिओकडे येऊया की सीटीईटीची जी एक्झाम आहे ती 8 फेब्रुवारी रोजी होणार आहे। ठीक आहे, एक्झाम जी आहे 2026 कधी होणार आहे? 8 फेब्रुवारी 2026 रोजी होणार आहे। ठीक आहे, तर याचा जो आपला ऍप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला याची जी ऑफिशियल वेबसाईट आहे ctt.nic.in या वेबसाईट वर जाऊन तुम्हाला तिथे तुमचा जो फॉर्म आहे तो भरायचा आहे। ठीक आहे, ही वेबसाईट ओपन केल्यावर तुम्हाला सर्वात आधी तिथे काय दिसेल तर लॉग इन। ज्यांचं आधीपासून लॉग इन आहे त्यांनी डायरेक्ट लॉग इन करा, किंवा ज्यांचं पहिल्यांदाच ही परीक्षा देणार आहे त्यांनी न्यू कॅन्डिडेट वर रजिस्टर करायचं आहे। ठीक आहे, त्यामध्ये तुमची स्वतःची जी वैयक्तिक माहिती आहे ती भरायची आहे। तुमचं नाव, पत्ता, मोबाईल नंबर, ईमेल आयडी हे सगळं भरल्यावर नंतर ते सेव्ह किंवा सबमिट करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला एक रजिस्ट्रेशन नंबर जो आहे तो मिळणार आहे। तो तुम्ही पुढे अर्जासाठी अर्जाचा जेव्हा तुम्ही फॉर्म ओपन करणार आहे तेव्हा तुम्हाला तो तिथे अवेलेबल होणार आहे किंवा मिळणार आहे। ठीक आहे, मग अर्ज करताना तुम्ही तिथे ओपन केल्यावर तुमचं तिथे नाव, तुम्हाला कोणता पेपर द्यायचा आहे, ही सगळी जी तुमची वैयक्तिक माहिती आहे ती तुम्ही तिथे भरायची आहे। त्याचबरोबर तुम्हाला पेपर 1 की पेपर 2 कोणते पेपर द्यायचे आहेत की दोन्ही पेपर द्यायचे आहेत या सगळ्यांची माहिती तुम्ही तिथे भरू शकता। याचबरोबर तुम्हाला स्वतःचा तुमचा फोटो आणि तुमची स्वाक्षरी जी आहे ती स्कॅन करून तिथे अपलोड करायची आहे। फोटो आणि स्वाक्षरी झाल्यानंतर तुम्हाला फीज सुद्धा तुम्हाला ऑनलाइन पे करायची आहे। त्याच्यासाठी डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग आणि यूपीआय सुद्धा तुम्ही वापरू शकता। ठीक आहे, ही सगळी प्रोसिजर केल्यानंतर तुम्हाला खाली सबमिट म्हणून ऑप्शन मिळेल। त्यानंतर तुम्हाला एक प्रवेश पत्र दिलं जाईल। ठीक आहे, म्हणजे तुम्हाला फॉर्म भरल्याची रिसिप्ट दिली जाईल, ती तुम्ही स्क्रीनशॉट करून किंवा डाउनलोड करून ठेवायची आहे। ठीक आहे, चला तर मग असा आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ होता। व्हिडिओला लाईक करायचा आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे। थँक्यू।